मित्रांनो, आज आपण आपले घरचे कोंबडे आहे तिला आपण आज अंड्यावर बसवणार आहोत। तर ही पहा आपण अंडी घेतलेली आहेत आणि त्याच्यावर अशी एक मार्किंगसुद्धा केली आहे, जेणेकरून आपले एक नवीन कोंबडीने त्याच्यामध्ये जर अंडी घातला तर आपल्याला ते लक्षात येईल। तर आपण पाहू शकता इकडे कोंबडी बसलेली आपली। तर अशा कोंबड्या येऊन आपले त्याच्यामध्ये अंडी घालू शकतात। तर ते जर 2-3 दिवसांनी अंडी घातली तर तो अंडा पिल्लू पकडेल, पण नेक्स्ट टाइम जो पिल्लू आहे तो आपला 4 ते 5 दिवस लेट निघणार। त्याच्यामुळे मग तो पिल्लू कोंबडीला आपल्याला बसवावा लागेल किंवा तो अंडा खराब होऊन जाणार आहे। त्याच्यामुळे आपल्याला जे अंडे आहेत त्याच्यावर आपल्याला मार्किंग करायचे आणि 2-2 दिवसांनी चेक करायचं की नवीन अंडा त्यात कोणी घातलं आहे का। तर आपण कोंबडीला बसवणार आहोत। त्याला पुन्हा आपण पहिलं उचलून घेऊया बाजूला। त्यानंतर हे जे आपले अंडे आहेत ते आपण ठेवून घेणार आहोत त्याच्यामध्ये। आणि पहा, कोंबडी ही लगेच ते अंडं बघितल्यावर बसायला जाते। याचा अर्थ ती चांगल्या पद्धतीने अशी खुटखुट्यावर आलेली आहे। आम्ही त्याला खुटखुटा बोलतो, काही ठिकाणी त्याला खुडूक असे बोलतात। तर हे पहा, आपण याला पण असं मार्किंग केलेले आहे आणि आपण हे ठेवणार आहोत आता एक एक अंडं। आणि ते पहा, कोंबडी स्वतः अंडं ते घेणार तिच्या पोटाखाली, आपण पाहू शकता। हे बघा, हे बघा, आपण अंडं फक्त ठेवलं तरी ती कोंबडी ऑटोमॅटिक आपल्या पोटाखाली घेते। ही टोटल आपली 22 अंडी आहेत। तर आपण 22 अंड्यावरती ही कोंबडी बसवणार आहोत आपण। तर बघू शकता आपण, कोंबडीला आपण अंडी ठेवते ते ऑटोमॅटिक ती आपल्या पोटाखाली घेते आहेत आपल्या चोचीने। तर आपली छान अशी कोंबडी, मोठी कोंबडी आहे, चांगली आपल्या घरची ही कोंबडी आहे। आणि आय थिंक 22 अंडी ही पोटाखाली घेईल तिच्या, एवढी मोठी कोंबडी आहे। तर आपण पाहू शकता, हे आपण 22 अंडी आहेत ती ठेवलेली आहेत तिथे, आणि ती आपण कोंबडीला आता त्याच्यावर बसवणार आहोत। तर आपण पाहू शकता आता कसे ती अंडी आपल्या पोटाखाली घेते आहे। काही अंडी आपली अशी बाहेर सुद्धा राहतील, ती आपल्याला तिला ॲडजस्ट करून द्यायचे आहेत, जेणेकरून ती पहिले 2 दिवस थोडं व्यवस्थित अंडी आपल्या पोटाखाली घेईल। थोडं जास्त अंडी असल्यामुळे कधी कधी अंडी बाहेर सुद्धा राहतात, ती अंडी आपली मग खराब होती, त्यांना ऊब लागल्या नाहीमुळं त्याच्यामध्ये पिल्लू पकडत नाही आणि मग ती खराब होतात। थोडी अंडी जास्त आहेत, जर आपल्याला असं वाटलं की अंडी बाहेर राहते तर आपण काही अंडी काढून आपली जी दुसरी कोंबडी आहे, जी की पाहू शकता इकडे वरती बसलेली आहे, काली कलरची आहे, त्या कोंबडीला आपण काढून देणार आहोत। तर पाहूया, आणि याची आपण एक पुढे 4-5 दिवसांनी आपण कॅन्डलिंग करू आणि त्याच्यामध्ये पाहू आपण किती पिलं झाले त्याच्यामध्ये, आणि त्याचा व्हिडिओसुद्धा आपण टाकण्याचा प्रयत्न करू। तर आता तुमची मी रजा घेतो आणि धन्यवाद। चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।